दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या संदर्भातला माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आता सादर होतोय। राज्य सरकारला माता मृत्यू अन्वेषण अहवाल सादर करण्यात आलाय। सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी आता महिला आयोगाने केली आहे। दीनानाथ मंगेशकर मधल्या या रुग्णालयामधील गर्भवती महिलेच्या मृत्यूचं प्रकरण होतं आणि माता मृत्यू सर्वेक्षणाचा अन्वेषणाचा अहवाल समोर आलाय। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। मंदार, हा अहवाल मुंबईमध्ये सादर झालेला आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये हा अहवाल पोहोचेल असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर पुढच्या कारवाईची दिशा ठरेल। हा अहवाल यासाठी महत्त्वाचा आहे की ईश्वरी भिसे यांचा मृत्यू नक्की कोणत्या कारणाने झाला आणि त्यांच्या मृत्यूला मंगेशकर रुग्णालय खरंच जबाबदार आहे का, हे या अहवालातून समोर येणार आहे। या सगळ्या प्रकरणासाठी एकूण 3 चौकशी समित्या नेमण्यात आल्या होत्या। त्यापैकी 2 चौकशी समित्यांकडून मंगेशकर रुग्णालयावरती ठपका ठेवण्यात आला। मंगेशकर रुग्णालयाला दोषी ठरवण्यात आलं। एक आरोग्य विभागाची समिती होती, यांचं म्हणणं होतं की मंगेशकर रुग्णालयाने वेळेत उपचार सुरू केले नाही। दुसरी समिती होती ती धर्मादाय सहआयुक्तांच्या नेतृत्वाखाली होती आणि त्यांनी सांगितलं की उपचार नाकारून मंगेशकर रुग्णालयाने नियमांचा भंग केलाय। मात्र ईश्वरी भिसे यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे माता मृत्यू अन्वेषण समितीच्या चौकशीतून कळणार आहे। तो अहवाल सादर झालेला आहे, मात्र या अहवालामध्ये नक्की काय म्हटलं गेलेलं आहे हे अजून समोर आलेलं नाही। ते समोर आल्यानंतर ठरेल की ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार नक्की कोण होतं। अगदी धन्यवाद मंदार माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।